बर, चला आपण आहे ना इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टार्ट करू. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये बघा काय काय आलं पाहिजे. थोडेफार फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहेत आणि थोडेफार थेरी पण आहे, ते तेवढं तरी बघून जा. थेरीतून क्वेश्चन येतात थोडेफार. आला एखादा अर्धा क्वेश्चन तर या करून, नाही आलं तर काही टेन्शन नका घेऊ, है ना. बघा इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले इलेक्ट्रोमध्ये आपण शिकणार काय माहिती आहे का, तर या सगळ्यांमध्ये आपण बघणार आहे सेल रिॲक्शन सगळ्यात महत्वाचे आहेत. काय महत्वाचं याच्यामध्ये, सेल रिॲक्शन. ठीक आहे. आणि सेल रिॲक्शन म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे की सेल काही रिचार्जेबल असतात, काही फक्त वन टाइम यूज असतात, माहिती आहेत ना. काही वन टाइम यूज असतात, काही रिचार्जेबल असतात, बरं का. म्हणजे त्याला तुम्ही चार्जिंग करून परत त्याला वापरू शकतात. मग त्याच्या ज्या रिॲक्शन आहेत किंवा त्याच्या त्यांचा काही करंट फ्लो आहे ते सगळं आपल्याला काढायचं, शिकायचं या चॅप्टरमध्ये. बाकी विशेष काहीच नाहीये. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन ना बाळांनो, जे सेल वगैरे असतात ना, या सेलमध्ये ना काही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन टाकलेले असतात. कोणतं सोल्युशन असतं बेटा, इलेक्ट्रोलायटिक म्हणण्यापेक्षा त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणूयात. काय म्हणूयात, इलेक्ट्रोलाइट. आता बघा इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची गरज पडते का, एनर्जी फ्लो करण्यासाठी तिथे चार्ज असायला पाहिजेत. आणि चार्ज फ्लो फक्त तुमच्या कोणत्या सोल्युशन मध्ये होतो माहिती आहे, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये. लक्षात ठेवा इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन तुम्हाला माहितीच आहे दोन प्रकारचे असतात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट. तुम्ही शिकत आलाय बरोबर की नाही. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. कोण असतं रे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, काही आयडिया. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये कोण येते एक्झाम्पल्स मध्ये, सगळ्यांना माहितीच आहे. स्ट्रॉंग ऍसिड, अजून कोण येतो स्ट्रॉंग बेस, आणि अजून कोण येतो बेटा सॉल्ट, बरोबर की नाही. स्ट्रॉंग ऍसिड, बेस आणि सॉल्ट हे सगळं येतं तुमचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर येतं बेटा वीक इलेक्ट्रोलाइट. एवढा बेसिक क्वेश्चन्स येत नाहीत बरं का, पण तुम्हाला माहित असा म्हणून सांगतोय. परत येतं वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये कोण येतं, वीक ऍसिड आणि वीक बेस. वीक ऍसिड आणि वीक बेस. ओके. एक्झाम्पल मध्ये वीक ऍसिड अँड वीक बेस, बरं का बाळांनो, हे एक लक्षात ठेवा. हे सुद्धा तुम्हाला येतं. आता सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिक्स मध्ये जर सांगायचं झालं ना, आपल्याला कंडक्टन्स वगैरे, कंडक्टर वगैरे बघायची गरज नाहीये. मेटॅलिक कंडक्टर एक असतो आणि एक इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर असतो. तर त्या कंडक्टर बद्दल आपल्याला काही बघायची गरज नाहीये, कारण एवढं बेसिक मधून क्वेश्चन्स पडतच नाही. आपल्या सगळ्यात मेन पॉईंट बघायचा आहे, तो बघायचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. काय पॉईंटचं नाव आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. टाका बरं पॉईंटचं नाव, इलेक्ट्रिक कंडक्शन, इलेक्ट्रिक कंडक्शन ऑफ सोल्युशन असं पॉईंटचं नाव आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे ओहम्स. कोण माहित असायला पाहिजे, ओहम्स लॉ. सगळ्यांना माहिती ओहम्स लॉ काय सांगतो रे, ओहम्स लॉ काय असतो, ओहम्स लॉ काय असतो, ओहम्स लॉ काय माहिती काय असतो सर, फक्त एवढंच माहिती ओहम्स लॉ असतो. ओहम्स लॉ काय सांगतो, R इज इक्वल टू V अपॉन I. काय फॉर्म्युला सांगतो, V अपॉन I. ओहम्स लॉ नेहमी सांगतो की जो रेजिस्टन्स असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तुमचं पोटेन्शियल डिफरन्सला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो करंटला. I म्हणजे करंट, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि R म्हणजे रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि ओहम लॉचं जर युनिट याचा आन्सर आलं म्हणजे रेजिस्टन्सचं जे युनिट असतं ना ते असतं ओमेगा. काय असतं, ओमेगा. बरेच जण या सिम्बॉलला ओम सुद्धा म्हणतात. ओम म्हटलं तरी चालेल, ओमेगा म्हटलं तरी सुद्धा चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जसं आवडेल तसं म्हणा, तुमच्या चॉईसनी. फक्त एवढं लक्षात ठेवा, जो आर असणार ना हा असणार आहे रेजिस्टन्स. कोण असणार आहे, रेजिस्टन्स. जो आर असणार आहे तो असणार आहे रेजिस्टन्स. आर कोण आहे तुमचा, रेजिस्टन्स. त्याच्यानंतर हा जो असेल हा असेल पोटेन्शियल डिफरन्स. हा असेल तुमचा पोटेन्शियल डिफरन्स V आणि हा असेल तुमचा करंट. ओके. आला फॉर्म्युला तर लिहा, नाही आला तर जाऊ द्या, बरोबर सोडून द्या. ठीक आहे. आला तर लिहा, नाही आला तर सोडून द्या. नेहमी असंच लक्षात ठेवा, आलं तर लिहायचं, नाही आलं तर सोडून द्यायचं. बरं, हो म्हणली तर ठीक आहे, नाही म्हणली तर सोडून द्यायचं. ठीक आहे. आता पुढे चला, पुढे बघा. हे कळलं असेल, हे नसेल कळलं, लय अवघड तुमचं. एवढं अवघड ना, खूप अवघड. चला पुढचा पॉईंट घ्यायचा, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. गप्पा गप्पा, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स नुसतं असायला पाहिजे बस, बाकी काहीच नको. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, इलेक्ट्रिक कंडक्टन्स डिनोटेड बाय G. कशा डिनोट करायचंय, G ने डिनोट करायचंय. आणि G म्हणजे कोण असतो बघा इकडे, तुम्ही म्हणता तो G नाही का दाड्यांनो, G म्हणजे कोण माहितीये, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय असतं माहिती पोरांनो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ रेजिस्टन्स असतो. कोण असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ रेजिस्टन्स. कळलं का, कळत आहे ना, व्हेरी गुड. समजलं पाहिजे भाऊ, माझी भाषा थोडी डेंजर आहे पण ठीक आहे, कळेल तुम्हाला. G इज इक्वल टू 1 अपॉन R. लक्षात ठेवा, G इज इक्वल टू 1 अपॉन R. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे.
हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, जी अपॉन आर. पुढे चला, पुढे आपल्याला बघायचंय कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी डिनोटेड बाय के. कोण बघायचं आपल्याला आता? कंडक्टिव्हिटी. अरे बाळा गप. कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी डिनोटेड बाय के. कशा डिनोट करायची? के नी. मग तुमचा के कोण असतो बघून घ्या. के कोण असतो माहितीये? के इज इक्वल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ रो म्हणजे डेन्सिटी. रो म्हणजेच कोण माहिती आहे? डेन्सिटी. असाही फॉर्म्युला वापरला जातो. बट या फॉर्म्युल्यावरून क्वेश्चन्स नाही आहेत. क्वेश्चन येणारा फॉर्म्युला दुसरा आहे कंडक्टिव्हिटीचा. तो मी सांगेल तुम्हाला, वेळ आली की सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत आलात? अरे खालून जायचं होतं, पाठीमागून जायचं होतं. पाठीमागून जायला पाहिजे होतं ना, रेकॉर्डिंग चालू आहे. बट ठीक आहे, तुम्ही ना इथून पुढे मागच्या रोजच्या मुली बसतात ना, तुम्ही इथं कुठेतरी बसत जा पुढच्या रोला पोरांना. ते एक बेंच मोकळीच ठेवा जायला. आता लक्ष द्या, जाऊ द्या काय हरकत नाही. असू द्या काय हरकत नाही. जाऊ द्या चला. मग सेल कॉन्स्टंट ऑफ कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू, आता के अपॉन 1 अपॉन तुम्ही रो पण लिहू शकतात किंवा याला कंडक्टिव्हिटीला असं लिहिलं तरी पण चालतं. कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन के इज इक्वल टू 1 अपॉन आर इंटू एल अपॉन ए असा पण फॉर्म्युला असतो. बट असा डिफिकल्टीचा किंवा किचकट फॉर्म्युला येत नाही गुंतागुंतीचा. इकडे बघा, गुंतागुंतीचा फॉर्म्युला येत नाही. 1 अपॉन आर इंटू एल बाय ए हा पण फॉर्म्युला असतो कंडक्टिव्हिटीचा. कळलं का? हा लिहून घ्या मग. हा आता पुढे चला. आता सगळ्यात मेन प्रश्न येणारा पॉइंट किंवा प्रश्न येणारा फॉर्म्युला तो लिहून देतो कंडक्टिव्हिटीचा. हे झालं का? पटापट लिहा, पटापट लिहायचं. कुठे गेलं रे पडून? हा हाय. काय झालं? लिहायचं राहिलंय का? लिहायचं राहिलंय का? हा घ्या लिहून. लिहिलं का? पक्का वेळेतल्या बरं का? हा चला मग पटपट लिहायचं. झालं ना? ओके नेक्स्ट चला. एकमेकाच्या वहीने बघा, एक जणांनी पुढचा फॉर्म्युला लिहायचा, एक जणांनी मागचा लिहायचा आणि दोघांनी सोबत चालायचं मग पटपट. ठीक आहे, पुढचा फॉर्म्युला घ्या. के इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट अपॉन आर. के इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट, ए गप्रे बाळा, के इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट अपॉन आर हा फॉर्म्युला जास्त वापरला जातो पोरांनो कंडक्टिव्हिटी काढण्यासाठी. मग सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो तो पण लिहून घ्या. फक्त सेल कॉन्स्टंट साठी हा पण फॉर्म्युला वापरला जातो. सेल कॉन्स्टंट, अरे गपना, सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू फॉर्म्युला हा भी वापरला जातो एल बाय ए असा भी वापरला जातो. किंवा तुम्ही सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आता इथून पण तयार करू शकतात. कसं तयार करू शकतात? सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू काय होईल? सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू काय असेल? के इंटू आर. व्हेरी गुड. हा भी फॉर्म्युला कामाला येतो. हा त्याच्या कोण कधी कामाला येईल सांगता नाही येत. ठीक आहे, हा त्याच्यामुळं हे फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा. सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू एल बाय ई. त्याच्यानंतर बाळांनो सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू के इंटू आर. के कंडक्टिव्हिटी असतो, आर रेजिस्टन्स असतो. बरोबर, कंडक्टिव्हिटी काढायची असली सेल कॉन्स्टंट अपॉन आर हा फॉर्म्युला वापरायचा. जमन ना? कोणला कधी वापरायचं कळलं ना? ओके व्हेरी गुड. नेक्स्ट तुमचं लय अवघड आहे. पुढे चला बेटा. पुढे आहे मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला. कोण घ्यायचा आहे? गप आता, गप रे, ए गप. मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू, आवाज नाही आवाज. मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू इथं बघा डिनोटेड बाय लेमडा. कशा डिनोट करायची? लेमडा. चुकून शेमडा म्हणतात का दड्यांनो? तो लेमडा आहे. ठीक आहे, बघा मोलार कंडक्टिव्हिटीचा लेमडाचा फॉर्म्युला काय असतो? लेमडा इज इक्वल टू 1000 के अपॉन सी. हा नीट सांगायचं फॉर्म्युला. ठीक आहे, हा फॉर्म्युला असतो. त्याच्यानंतर पुढे चला. व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कन्सन्ट्रेशन. जर व्हेरिएशनचा फॉर्म्युला काय असतो तो पण लिहून घ्यायचा आहे. मोलार कंडक्टिव्हिटी एम इज इक्वल टू फॉर्म्युला असतो लेमडा नॉट एम मायनस ए रूट सी. हा हे आहे मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी व्हेरिएशन. काय रे? मोलार कंडक्टिव्हिटी व्हेरिएशन विथ कन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला. विथ कन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला हा असेल. ठीक आहे, गबारे. हा बॉक्स काढा त्याला. कळलं ना? चौकोना का चौकोन? हा महत्वाच्या गोष्टी चौकोनातलीच. चला झालं का? बर लिहा पटपट पटपट. चला ना, आमचा स्पीड कमी. आता काय सांगू तुला, काय बोलू तुला?
इकडे लक्ष द्या. झालं बेटा, इथपर्यंत काय अडचण आहे? काहीच चालू नाही द्यायचं, सगळ्यांनी इकडे पुढे बघायचं. हा, पुढचं बघायचंय. पुढचा पॉइंट महत्वाचा आहे, कॉल्स लॉ. कॉल्स लॉ घ्या रे, ए घ्या. झालं का? पुढचा पॉइंट घ्या. हे काहीतरी कॉर्स असं काहीतरी लॉ आहे तुमचा, लॉ घ्या. हे कॉर्स लॉ काहीतरी आहे. हा लॉ जो आहे ना, हा काय सांगतो माहिती तुम्हाला? इंडिपेंडेंट मायग्रेशन बद्दल सांगतो. कशाबद्दल सांगतो? इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन. म्हणजेच काय रे? बघा, फॉर एक्झाम्पल एक सॉल्ट आहे, लक्ष दे रे, एक लक्ष दे भाऊ. हे बघा, NaCl आहे, हा एक काय आहे? सॉल्ट आहे, बरोबर बेटा? आता हे दोघं कंपाऊंड मध्ये आहेत, राईट? आता यांना इंडिपेंडेंट व्हायचंय, सेपरेट व्हायचंय. कसं व्हायचं? सेपरेट, म्हणजे ब्रेकअप करायचं यांना आता. मग ब्रेकअप केल्यावर कसे होणार? हे Na++Cl-. आले लक्षात? बॉन्ड ब्रेक होतो लगेच मध्ये बेटा. झाला का? तर हाच तो लॉ आहे. मग लिहायचा कसा लॉ? फक्त लक्ष द्यायचं. लॉ बघा काय सांगतोय, लॅम्बडा नॉट NaCl सोल्युशन्स इट गिव्स टू. बघा काय म्हणतोय लॉ. लॉ सांगतोय लॅम्बडा नॉट पहिल्यांदा येतो किटायन प्लस, मग दुसऱ्यांदा येतो एनायन. बस एवढा लॉ आहे तुमचा. याच्या व्यतिरिक्त लॉ काहीच नाहीये बरं का पोरांनो. पण या लॉला बघितलं तुम्हाला चक्र यायला लागतात, कारण याचे न्यूमेरिकल थोडे वाटतं तुम्हाला डिफिकल्ट, पण लय सोपे असतात. याचे न्यूमेरिकल ना थोडे डिफिकल्ट वाटतात, बट लय सोपे असतात. हे जर तुम्हाला लॉ समजला ना इंडिपेंडेंट मायग्रेशनचा, की एक्झॅक्ट कसा वापरायचा आहे, तो लॅम्बडा नॉट NaCl इज इक्वल टू लॅम्बडा नॉट Na++ लॅम्बडा नॉट Cl मायनस, म्हणजे किटायन प्लस एनायन. फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल देतो, तुम्ही करून बघा. चला, जमन ना सगळ्यांना तोडायला? अरे तोडायला जमन ना आता पुढचं कंपाऊंड. हा, व्हेरी गुड. आता बघा कंपाऊंड बघा असं आहे, BaOH2 नावाचा एक कंपाऊंड आहे. याचा तुम्हाला इंडिपेंडेंट मायग्रेशन बनवायचे. कसं बनवणार? याच्या पुढे फक्त काय लिहिणार? लॅम्बडा नॉट इज इक्वल टू. कसं लिहिणार मग? लॅम्बडा नॉट इथं कोण येणार तुमचा पहिला? Ba+, प्लस कोण येणार? प्लस, परत कोण येणार? लॅम्बडा. नॉट वर लिहिलं तरी चालतं, खाली लिहिलं तरी पण चालतं. झिरो कुठं द्या? डोक्यावर द्या, नाही तर खाली द्या, काही फरक पडत नाही. 0 0 असतो, ठीक आहे. 0 कधी 0 नसतो. इथं असतो 2 चा चार्ज. इकडे कोण असणार तुमचा? OH-. किती वेळेस बेटा? 2दा. अशा प्रकारे याचं मायग्रेशन लिहायचंय. असं कंपाऊंड आलं तर असं लिहायचं. काही टेन्शन आहे कोणाला इथपर्यंत? नाही. पुढे चला. पुढे आल्यानंतर फॉर्म्युला घ्या पुढचा. आवाज नको. इथपर्यंत लिहिलंय का? हा, फॉर्म्युला घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ द क्वांटिटी ऑफ द इलेक्ट्रिसिटी पास. अरे ग काय म्हण लागा ना वाटते तुझं वर्गात. एक लक्ष द्या. पुढं झालं कितपर्यंत? हा, मग पुढचा घ्या. कॅल्क्युलेशन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी पास जर काढायचं असेल तर फॉर्म्युला असतो Q इज इक्वल टू I इंटू टी. काय फॉर्म्युला आहे? Q इज इक्वल टू I इंटू टी चा फॉर्म्युला आहे. हे Q म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटी पास, किती इलेक्ट्रिसिटी पास झाली ते जर काढायचं असेल तर फॉर्म्युला असतो I इंटू टी. I म्हणजे करंट आणि त्याला लागणारा टाइम, ठीक आहे. मग मोल्स ऑफ द इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली पास, किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास झाले असं काढायचं असेल बघा. मोल्स ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास, किती इलेक्ट्रॉन्स पास झाले बेटा. त्याचा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा. Q म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास डिवायडेड बाय फॅराडेज. कोण असतो? फॅराडेज. आणि 1 फॅराडेज इज इक्वल टू व्हॅल्यू बघा काय असते. 1 फॅराडेज इक्वल टू व्हॅल्यू असते 96500. एवढीच व्हॅल्यू असते. अजून एक 0 ने लावायचा, ठीक आहे. एवढे 0 लावायचे. काय अडचण आहे कोणाला इथपर्यंत? नाही अडचण नाही. असली तरी सांगू नका. चला पुढे. पुढे बघा, इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स अँड सेल पोटेन्शियल असा टॉपिक आहे. इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल असा एक टॉपिक आहे. झालं इथपर्यंत? हा, पुढचा टॉपिक घ्या. हा, अरे चल ना पटपट. अरे काय संकेत एवढं स्लो म्हणलं कसं जमन रे भाऊ? अरे लोक गेले ना पुढे तुझ्या, लक्ष दे. चला पुढं. हा, गेले भाऊ पुढचं. चला. अय मस्ती नाही, पॉइंट ली. ई सेल पॉइंट लिहा. ई सेल इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा. इलेक्ट्रोड पोटेंशियल इज इक्वल टू ई ऑक्सिडेशन्स प्लस ई रिडक्शन. ई ऑक्सिडेशन्स
प्लस ई रिडक्शन हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ई रिडक्शन ई ऑक्सिडेशन असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, इकडे कोणासाठी असेल तो ऍनोड, इकडे कॅथोड. इथे खाली असतो तुमचा ऍनोड, कोण असतो ऍनोड, इकडे असेल तुमचा कॅथोड. ऐ गप्रे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा कशासाठी फॉर्म्युला लिहिला आपण, हा फॉर्म्युला लिहिला आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल काढण्यासाठी. इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा सेल पोटेन्शियल साठी वापरू शकतात. सेल पोटेन्शियल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल तुमच्याकडे आहे ते फॉर्म्युले, फक्त रिमाइंड करतोय जस्ट मी. ठीक आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल साठी लिहून घ्या. पुढे चला. ओय गप, आता शांत बस. हा घ्या नर्स्ट इक्वेशन. कोण बघायचंय, नर्स्ट इक्वेशन. अवघड यार, कशाला पण असायचं वय, अवघडच झालंय. हा घ्या टॉपिकचं नाव नर्स्ट इक्वेशन. काय गप्रे, नर्स्ट इक्वेशन्स. नर्स्ट इक्वेशन, नर्स्ट इक्वेशन, नर्स्ट इक्वेशनचा काय फॉर्म्युला असतो रे. नर्स्ट इक्वेशन इज इक्वल टू ई नॉट मायनस 2.303 RT NF लॉग द बेस 10 प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. लिहून टाका मग फॉर्म्युला. चला, फॉर्म्युला काय तुमचा, ई नॉट सेल इज इक्वल टू 2.303 RT डिवायडेड बाय NF. परत काय असणार फॉर्म्युला, लॉग प्रोडक्ट अपॉन प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. हा नर्स्ट इक्वेशनचा फॉर्म्युला आहे. हा एक फॉर्म्युला लिहू शकता की अजून एक फॉर्म्युला असतो नर्स्ट इक्वेशनचा, तो पण लिहून घ्या लगेच. नर्स्ट इक्वेशन आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. नर्स्ट इक्वेशन आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जर काढायचा असेल तर फॉर्म्युला असतो ई नॉट सेल इज इक्वल टू ई इलेक्ट्रोड, ई तुमचा इलेक्ट्रोड, ई इलेक्ट्रोड प्लस 0.593 डिवायडेड बाय 2 लॉग. आता बोलू नकोस, डिवायडेड लॉग 2. इकडे असेल तुमचा परत इलेक्ट्रोड, जो दिलेला इलेक्ट्रोड आहे तो इलेक्ट्रोड. हा सुद्धा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. झालं का इथपर्यंत. पुढे चला. पुढे बघायचंय आपल्याला डेल्टा जी गिव्स फ्री एनर्जी. गिव्स फ्री एनर्जीचा काय फॉर्म्युला शिकलोय आपण, गिव्स फ्री एनर्जी इज इक्वल टू मायनस NF ई सेल. ठीक आहे, चला लिहून घ्या. डेल्टा जी इज इक्वल टू लिहा पटापटा. चला, डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NF ई सेल. लक्षात ठेवायचं, डेल्टा जी काढायचा असेल तर फॉर्म्युला असतो डेल्टा जी इज इक्वल टू NF ई सेल. याच्यावरून पण एक फेवरेट क्वेश्चन येतो बरं का, एक फेवरेट क्वेश्चन आहे तो येतो. त्याच्यानंतर जर आपल्याला काढायचं असेल स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचं असेल तर फॉर्म्युला घ्या. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जर काढायचं असेल तर फॉर्म्युला घ्या. फॉर्म्युला असणार तुमचा ई नॉट सेल इज इक्वल टू फॉर्म्युला घ्या. हे फॉर्म्युला एमपी हा 0.592 डिवायडेड बाय n log द बेस 10 के इक्विलिब्रियम. लक्षात ठेवायचं के इक्विलिब्रियम IMP फॉर्म्युला आहे. याच्यावरून न्यूमेरिकल्स येतं पेपरला बरं का, सीईटीला. लक्षात ठेवा. पुढे चला डायरेक्ट लास्ट फॉर्म्युला घेऊयात आपण, जो गरजेचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ EMF. ठीक आहे,
हे झालं का लिहून? आवाज नको रे. कॅल्क्युलेशन्स ऑफ EMF. तो आपल्याला काढायचा आहे EMF चा फॉर्म्युला. EMF इज इक्वल टू, फॉर्म्युला घ्या, E नॉट सेल इज इक्वल टू E नॉट RHE मायनस E नॉट LHE. हा एक फॉर्म्युला येऊ शकतो याच्यामध्ये, किंवा R अजून एक फॉर्म्युला घ्या याच्यामध्ये. चला अजून एक फॉर्म्युला घेता येईल आपल्याला. E नॉट सेल इज इक्वल टू E नॉट रिडक्शन ॲट कॅथोड. रिडक्शन इथे होणार आहे कॅथोडला, मायनस E नॉट रिडक्शन ॲट ॲनोड्स. ठीक आहे, लिहून घ्या. घेतला लिहून. फॉर्म्युला एवढे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1 मिनिटामध्ये सेल रिॲक्शन सांगतो कशी रिप्रेझेंट करायची, मग आपण क्वेश्चन कडे जाऊयात. बघा कशी रिप्रेझेंट करायची 1 मिनिटात सांगतो, लक्ष द्या. झालं इथपर्यंत. हे फॉर्म्युला इम्पॉर्टंट, आपण रिकॉल केलेत फक्त. चालायच पुढे. ओके, बघा फॉर एक्झाम्पल लक्ष द्या. आता जस्ट इमॅजिन करा की तुम्हाला काय विचारलंय माहितीये. तर आपल्याला एखादं सेल रिप्रेझेंटेशन विचारलंय की सेल रिप्रेझेंटेशन, हे बघा लक्ष द्या, तुम्हाला आलं पाहिजे. सेल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, पण समजा जस्ट इमॅजिन करा की तुम्हाला एक सेल रिॲक्शन दिली, जी दिलेली आहे Cu प्लस Zn+2 इज गिव्स टू Cu+2 प्लस Zn. ठीक आहे, अशी एक सेल रिॲक्शन आहे. हिचं सेल रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं ते सांगतो. सेल रिप्रेझेंटेशन साठी एक Ce आणि Cu सारखे आहेत की नाहीत. Cu घ्यायचा, सिंगल लाईन द्यायची, Cu+2 करायचा, राईट. त्याच्यानंतर ह्यो आणि याची पेअर आहे, म्हणजे कोण घ्यायचा, Zn+2 घेतलाय पहिल्यांदा रिॲक्टर मध्ये, नंतर कोण घ्यायचा, प्रोडक्ट मधला घ्यायचा, राईट. 2 डिफरंट सोल्युशन लिहिलेत, पण सेम सोल्युशन असताना सिंगल लाईन द्यायची. काय द्यायची? सिंगल लाईन. आणि हे झाल्यानंतर या डबल सोल्युशन मध्ये डबल लाईन द्यायची. अशा प्रकारे करतात सेल रिप्रेझेंटेशन. सेल रिप्रेझेंटेशन विसरू नका, सेल रिप्रेझेंटेशन असं केलं जातं. ठीक आहे, काय अडचणी कोणला नाही. एवढ्या फॉर्म्युल्यावरूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. मोस्ट वे या फॉर्म्युल्यावरून सगळे क्वेश्चन फिरतात. ठीक आहे, तर फिरणारे क्वेश्चन्स आणि फिरणारे फॉर्म्युले आता आपण बघितलेत. ठीक आहे, तुम्ही तुमचं डोकं जागेवर ठेवा, म्हणजे फिरणार नाही इकडे तिकडे फॉर्म्युले. हा, तुम्ही फिरू नका, तुम्ही लक्ष द्या एकदम परफेक्ट. ठीक आहे, हा चालायचं पुढे. चला पटकन. लिहिलं का? लिहिलं? ओके, पुढे चला. हा, हे पहिला क्वेश्चन झालाय. काय सांगतो पहिला क्वेश्चन, जरा बघ बारकाईनं बघा. काय सांगतो पहिला क्वेश्चन, बघा बारकाईनं. पहिला क्वेश्चन काय सांगतो बघा. काय सांगतोय, द युनिट ऑफ द कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचं युनिट काय? कंडक्टिव्हिटीचं युनिट काय? एकदम सोपा प्रश्न विचारला रे गाड्या. असं लिहिलं का लिहून मी इकडे बघा बरं. K इज इक्वल टू असं काही लिहिलं का आपण? 1/ρ लिहिलं का काही? K इज इक्वल टू 1/r काही लिहिलं होतं का? कोणतं येऊ शकतं कंडक्टिव्हिटीचं युनिट? ऑप्शन A B C D. बघा, नाही तर तुमच्याकडे नसेल तर बघा कुठेतरी आहे का, बघा नोट्स मध्ये नसेल सापडत तर कोणते येईल बघा. ABCD नको सांगू. ओम पर सेंटीमीटर, ओम पर सेंटीमीटर पर असं युनिट आहे. ओम पर सेंटीमीटर पर असं युनिट आहे. हा, तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट बर का. हे बघा तुम्हाला आता युनिट लिहून देतो मी. याचं युनिट आहे ओहम पर सेंटीमीटर पर. क्लिअर बर का. कंडक्टिव्हिटीचं युनिट विसरायचंच नाही. कंडक्टिव्हिटीचं युनिट विसरू नका. काय युनिट असणार आहे त्याचं? ओहम पर सेंटीमीटर पर. बरोबर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर पुढचा घेऊयात आपण. 2 नंबरचा झाला का हा? ओके. परत दुसरा. सगळ्या फॉर्मॅटवर क्वेश्चन टाकलेत मी. सगळ्या फॉर्म्युलावर जेवढे घेतोय ना तेवढे सगळे फॉर्मॅट टाकलेत. हे बघा, प्रश्न लिहून घ्यायची गरज नाही. प्रश्नाचं पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. हा बघा इकडे काय सांगतोय हा प्रश्न. वाचा प्रश्न काय सांगतोय. प्रश्न नका लिहून घेऊ, फक्त कंडक्टिव्हिटी युनिट लिहून घ्या. ओहम पर सेंटीमीटर, पर ओहम पर सेंटीमीटर असं. ओके. आता हे प्रश्न वाचा. काय सांगतोय प्रश्न बघा बरं. क्वेश्चन बघा काय सांगतोय. बघा बरं काय असतं उत्तर. अकॉर्डिंग टू द
Cole's law, the limiting value of the molar conductivity of electrolyte A to B असा क्वेश्चन दिलेला आहे बरोबर. आता A to B चं डिसोसिएशन केलं तर लक्ष द्या. समजा तुमचा आपण A to B चं काय करूयात डिसोसिएशन. A to B ला जर डिसोसिएशन केलं आपण अकॉर्डिंग टू द Cole's law concept independent migrations of salt असं जर केलं आपण तर मिळणारा फॉर्म्युला काय मिळणार आहे A नॉट A इथे मिळणार आहे प्लस. आता याच्या समोरचा जो 2 होता तो येणार इथं. त्याच्यानंतर प्लस कोण मिळेल प्लस परत मिळेल तुमचा नॉट परत मिळेल इथे तुम्हाला बी इथे येईल तुमचा -2 चा चार्ज. या अशा प्रकारचे काय असणार बेटा करेक्ट आन्सर असणार आहे. बघून घ्या ऑप्शन कोणता असेल आहे ना. फक्त इथे 2 नाही ऑप्शन नंबर डी फक्त चार्ज नाही दिलेला त्यांनी पण ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे समजलं. असा पण प्रश्न असतो येईल का तुम्हाला करता. दुसऱ्या एखादा देऊ का अजून एखादा एक्झाम्पल करून बघता का. बघा असं एक्झाम्पल असेल तर बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं देऊ शकतात B2A2 असं दिलंय. जस्ट इमॅजिन करा याचं डिसोसिएशन करायचंय काहीच नाही मुलांना एकदम सिंपल आहे. बघा ह्या दोघांना ऍज इट इज ठेवून द्या इथे ठेवून दिला का याला ऍज इट इज ठेवून द्या. याची इंडिपेंडेंट मायग्रेशन बनवताना फक्त असं काढा एक नॉट. आता पहिला तिथं लिहून द्यायचा पहिला कोण आहे बी. अशा कॉमनला पहिल्यावर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा. आता या पॉझिटिव्ह चार्ज ए बी सोबत ए किती वेळेस होता दोनदा म्हणून इथे चार्ज किती येणार तुमचा +2. त्याचबरोबर बी किती वेळेस होता दोनदा म्हणून समोर 2. हे समोरचा नंबर खालचा नंबर इथे समोर द्यायचा आहे लक्षात. ओके पुढे चला प्लस काय मिळणार तुमचा इंडिपेंडेंट मायग्रेशन कोण दिलाय दुसरा तुम्हाला आता ए दिलेला आहे. ए आता बी किती वेळेस स्वतः त्याच्यासोबत दोनदा म्हणून इथं आता प्लस दिलता आपण पहिल्यांदा. आता कोण येणार आहे -2 आणि इथं ए किती वेळेस आहे तुम्हाला दोनदा म्हणून इथं 2. बस ऐसे इंडिपेंडेंट मायग्रेशन आयन बनवायचे अकॉर्डिंग टू द कोल्स लॉ कन्सेप्ट. ठीक आहे हा डिसोसिएशन हे ग्रुपवर येऊन जाईल पीडीएफ. आज टेन्शन ना घेऊ आपलं माझं लिहून झालं माझं शिकून झालं की सगळे पीडीएफ मी ग्रुपवर टाकून देणार तुम्ही काळजी नका करू. ठीक आहे गप्रे. झालं का टेन्शन घेतपर्यंत नाही ना. हा चला पुढे बघा इकडे हा एक प्रश्न आहे. असा पण प्रश्न येतो पेपरला. सगळ्या फॉर्मॅटचे क्वेश्चन काढलेत मी जेवढे जेवढे तुम्हाला आहेत फॉर्म्युल्यामध्ये तेवढे तेवढे सगळे दिलेत. बर क्वेश्चनला बघ काय दिलाय. द स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ के इलेक्ट्रोलाइट ऑफ द 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन इज रिलेटेड टू द इक्विव्हॅलंट ऑफ कंडक्टन्स लेमडा म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी बाय द गिवन फॉर्म्युला. तर त्याचा फॉर्म्युला काय असेल असं विचारलंय. खूप सिंपल सांगतो बाळांनो एक लक्ष द्या. मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला तुम्ही शिकलेत की नाहीत. काय होता मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय काय होता बेटा सी. आता इथं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलंय की नाही किती दिलंय 0.1 किती दिलंय 0.1 ठेवा बरं 0.1 तिथं. लेमडा इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय काय येईल तुमचा 0.1. आता बाळांनो मला एक सांगा जर फॉर एक्झाम्पल मला हा पॉइंट रिप्लेस करायचा आहे तर डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 10 नी. किती करावं लागेल 10 नी तर पॉइंट जाईल. मग 10 नी जर मी मल्टिप्लाय केलं वरती येईल 1000 × 10 डिवायडेड बाय इथं के ॲज इट इज डिवायडेड बाय के बाळांनो तुमचा 0.1 × 10. आता जसं 10 ने मी मल्टिप्लाय करणार तर इथला पॉइंट उडून जाणार बेटा राईट. आणि याच्या इथे एक पॉइंट वाढणार म्हणजे काय होईल उत्तर तुमचं बघा लेमडा इज इक्वल टू 1000 अजून एक 0 वाढला बेटा × के डिवायडेड बाय 1 राहिला तर व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला उत्तराची लेमडा इज इक्वल टू 10,000. कोण झाला आता तो 10,000. तो ऑप्शन नंबर डी असा आपण प्रश्न पेपरला असतो. ठीक आहे तर डी ला टिक करायचं. समजलं काय अडचणीत पर्यंत नाही. पुढचा क्वेश्चन कडे चला. इकडे बघा आता हा पुढचा क्वेश्चन बघायचा आहे त्यासाठीच घेतला हा खास क्वेश्चन. हा इकडे बघा हा आता लक्ष द्यायचं बार काही नाही. याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन तुम्हाला दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये पण घाबरायचं नाही लक्ष द्यायचं जमून जाईल तुम्हाला. इकडे बघा आता काय विचारलंय रिलेशनशिप बिटवीन विचारलंय. काय विचारलंय रिलेशनशिप बिटवीन द स्पेसिफिक कंडक्टन्स के. स्पेसिफिक कंडक्टन्स कोण आहे तुमचा के अँड द मोलार कंडक्टन्स कोण आहे लेमडा यम आहे. कोण आहे लेमडा यम. आता लक्ष द्यायचं बाळांनो इकडे हे बघा आता दोघांचं रिलेशनशिप विचारलंय स्पेसिफिक कंडक्टन्सचं आणि मोलार कंडक्टन्सचं राईट. तर मी एकच सांगेल तुम्हाला जो तुमचा फॉर्म्युला होता ना मोलार कंडक्टिव्हिटीचा काय फॉर्म्युला होता रे मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 × के डिवायडेड बाय कोण होता सी. तर सी ला फक्त इथं कोणाने रिप्लेस होईल तो मोलार कंडक्टन्सच्या सिम्बॉलनी. मग मोलार कंडक्टन्सचा सिम्बॉल कोण असू शकतो याच्यात यम. पहिलं कॉन्सन्ट्रेशन होतं इथं फक्त कोणतं कॉन्सन्ट्रेशन विचारलंय मोलार कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इथं फक्त खाली कोण येणार आहे तुमचा
यम फक्त यम येणार आहे, म्हणजेच कसा रिप्लेस होईल हा फॉर्म्युला, फॉर्म्युला कसा रिप्लेस होईल लक्ष दे, फॉर्म्युला रिप्लेस कसा होईल बघा, फॉर्म्युला रिप्लेस होईल तुमचा लेमडा यम बर का, स्पेसिफिक कंडक्टन्स यम इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय कॅपिटल यम असा रिप्लेस होईल, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज तुमचा करेक्ट आहे. ठीक आहे, काय टेन्शन तुम्हाला पहिल्या क्वेश्चन्स मध्ये नाही. पुढे चालायचं मग, चला पुढे. अरे गपना, ए अर्षा गपना. हा अरे गदड्या, मारायचं जोरात मारायचं असतं, हळूच नाही. अरे गप, लक्ष दे इकडे. असं बोट नाही लावायचं कधी, बोटाने काही नसतं होत. इकडे लक्ष दे गदड्या. हा हा, अशा खोड्या नाही करायच्या, कळलं का? इकडे लक्ष दे. बघा पुढचा क्वेश्चन बेटा. अय पुढचा क्वेश्चन. ए बघ रे बाळा, काय क्वेश्चन आहे पुढचा, जरा काय सांगतोय क्वेश्चन, जरा बघा बरं क्वेश्चन कडे. अय आवाज नाही, लक्ष दे. अय आवाज नको, लक्ष दे. काय होईल आता? कोण विचारलाय, कोणाच्या व्हॅल्यू दिल्यात, कोण विचारलाय बघा बरं जरा. हा कोण विचारलाय मला एक सांगा. प्रश्न वाचला तुम्ही? वाचला. काय केलंय? रेजिस्टन्स. काय विचारलंय? रेजिस्टन्स ऑफ द सेल कंटेनिंग सोल्युशन 23 डिग्री फाउंड बी. रेजिस्टन्स किती फाउंड झालाय त्याला? ओम कोणाचं युनिट असतं? रेजिस्टन्सचं. तर मग रेजिस्टन्स किती फाउंड झालाय? 55 ओम झालाय. राईट. सेल कॉन्स्टंट किती दिलाय तुम्हाला पुढं? हा काढायला कोण सांगितलंय? कंडक्टिव्हिटी. याच्या अर्थ कंडक्टिव्हिटीचा हा फॉर्म्युला लागला याला. कंडक्टिव्हिटी इकडे बघ. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला लागला माहितीये का? सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय काय फॉर्म्युला होता? सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय कोणता फॉर्म्युला होता? आर. आर म्हणजे रेजिस्टन्स. आता बघा इकडे सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला? 0.616 डिवायडेड बाय कोण दिलाय तुम्हाला? रेजिस्टन्स 55. आता 55 याला भाग द्यायचा प्रयत्न करा. चला पटकन द्या बरं भाग. 55 ने त्याला तुम्हाला भाग द्यायचा. कितीला द्यायचा बेटा? 0.616 ला. 0 ला भाग जात नाही, 0 येतो खाली, परत तुमचा 6 येतो, परत 0 येतो, परत 1 येतो. आला का आता 1? हा आला ना 1. आता 61 ला कितीच भाग जातो बेटा? 1 चा जातो. इथं 55 होतंय बरोबर. खाली किती राहतंय तुमचं? 61 मधून 55 गेले तर 11 5 गेले. चला 11 5 गेल्यावर 6 बरोबर ना. 6 वरून आला तुमचा 6, परत कितीचा भाग जाईल बरं आता? 1 1 असं काहीतरी उत्तर येईल तुमचं. राईट. 1 1 असं उत्तर येईल. याचा अर्थ एक लक्ष द्या. या 1 1 उत्तर आलं ना तुमचं 0.0 असं 1 1 असं काहीतरी उत्तर येतंय. आता याला बघा, हा जर पॉईंट मी इथं 1 ने आणि 2 ने शिफ्ट केला तर उत्तर काय होईल माझं? 1.1 इंटू 10⁻². बघा बरं आहे का कुठं ऑप्शन? शोधा बरं. हा ऑप्शन बी करेक्ट आहे. मग आज करायचं बरं का, सगळं व्यवस्थित बघायचा. बार काही ना कुठं काय दिलंय काही नाही. आता पुढचे बार व्हॅल्यू लिहायची गरज नसते. तुम्ही म्हणता टू काय नाही काढला, एवढं नाही काढत बसायचं, एवढा वेळ नसतो तुम्हाला. एक क्वेश्चन तुम्हाला 1 मिनिटामध्ये सोडवायचा, हे लक्षात ठेवायचं. थोडं बाण ठेवा आणि त्या पद्धतीने सोडवा. बर हा ओय गप्रे. हा बघा या क्वेश्चनला, बघा क्वेश्चनला काय सांगतोय. बघा क्वेश्चन्स. अच्छा 14 नंबर आहे का? बर 14 नंबर आहे. चला काय हरकत नाही. बघा कॉल्स लॉच्या अकॉर्डिंगली तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत बरोबर. मग कसं करता येईल बघा. ए क्या कर रहा है रे साईं? रखना नीचे. क्या रे इधर क्या कीर्तन चल रहा है क्या? है पागल, जब बर्बाद होगा तो पता चलेगा. इधर ध्यान दे, इधर ध्यान दे, पढ़ाई कर. अभी सुन कौन कौन सा सॉल्यूशन दिया है? NH4Cl, फिर NaOH, फिर NaCl. इधर देख चल. हाँ
अभी क्या बोला इसने, NH4OH के बारे में पूछा है, ठीक है। तो हमने लेमडा OH में NH4OH को काट निकालना है, तो क्या करेंगे, देखो क्या निकालने को बोला है, NH4OH को, ठीक है, इज इक्वल टू, सोल्यूशन क्या क्या दिया है हमें, H भाई चल NH4Cl, इसके आगे लेमडा लगा लो सबके आगे, ठीक है, सबके आगे लेमडा लगा लो, प्लस दूसरा कौन सा सोल्यूशन दिया आपको, NaOH, लेमडा नॉट NaOH। अभी ध्यान से सुनना, अभी ध्यान से सुनना, ये लास्ट वाला जो बना है ना NaCl, कौन बना बेटा, NaCl। तो इसमें क्या है देखो, इधर Cl है, इधर Na, इसका मतलब ये दोनों में से क्या होगा, ये माइनस होगा, NaCl, ठीक है। अभी देखो जब ये दोनों माइनस होंगे, एक आपका Cl और एक आपका Na, तभी तो कौन बनेगा हमारा, इसलिए उसको लिखते समय क्या लिखना है, माइनस में लिखना है, फिर इसकी रिस्पेक्टिवली वैल्यू लिखना है। क्या वैल्यू दिया है पढ़ो, 14.74 प्लस 248.1 माइनस 126.4। तो आंसर निकालो क्या हो रहा है, चलो जल्दी, चाहे तो ऐसा करके देखने का फटाक से, 74 प्लस 248.1 है क्या, चलो 4 आएगा, इसका 8 आएगा, इसका बेटा इसका 7 आएगा, इधर आएगा, फिर इसका कितना होगा 9, इसका होगा 3, ठीक है। इतनी वैल्यू से उतनी वैल्यू को माइनस करेंगे, क्या है वैल्यू माइनस करने की, 126.4। तो आंसर मिलेगा 4, इधर मिलेगा 4, इधर मिलेगा 1, 9 में से 2 चला जाएगा तो कितना मिलेगा रे, 7, 3 में से 1 चला जाएगा तो कितना मिलेगा 2। तो आंसर बनेगा 271। कहाँ है बेटा ऑप्शन, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट। ये देखा ऐसा भी क्वेश्चन आएगा, कॉल्स लॉ से ऐसा क्वेश्चन आता है, ठीक है, समझे क्या आप लोग, ठीक है, ऐसा भी क्वेश्चन आता है। फिर आगे चलो, जिस फॉर्मेट में क्वेश्चन आता है वो सब फॉर्मेट मैंने इंक्लूड करके रखा है। चलो बेटा आगे चलते हैं, ये वाला देखते हैं क्वेश्चन को, चलो हाँ अभी देख साइले क्वेश्चन को, क्या बोल रहा है क्वेश्चन, निखिल मोबाइल घालते हो गधड़िया, हाँ देख इधर, when the same quantity of electricity is passed for half hours and the amount of the Cu and Cr deposited, अरे इकडे बघ ना, काय रे गप्प बसा ना, बावडे कर तुम्ही सगळे, अरे तुम्हाला आहे ना कदरच नाही राव, स्वतःची कदरच नाही अजिबात, की आपण काहीतरी शिकलं पाहिजे, हसायच्या वेळेस हसलं पाहिजे, परत गप्प बसून आपण शिकलं पाहिजे, आपण आलोत कशासाठी, करतोय काय, लक्ष द्या, बघा इकडे असा प्रश्न येईन पेपरला, परत पंचायत होईल तुमची, ठीक आहे, तुक्का मारून काहीच होत नाही, त्याच्यामुळे तुक्का मारू नका, परत सांगतो तुक्का मारून सगळ्या गोष्टी होत नाहीत, वेळ द्यावा लागतो है ना, तरच काही गोष्टी भेटतात, एक लक्ष द्या, मनातून अतूट प्रेम असावं लागतं केमिस्ट्रीवरती, तर प्रश्न सॉल्व्ह होतात। तुमचं एवढं अवघड आहे ना, शिकायच्या नावाने पूज्य, आणि आम्हाला सगळं आलं पाहिजे, कुठून येईन, नाही येणार, लक्ष दे, बघ बेटा, when the same quantity of electricity is passed for the half hours, the amount of Cu and Cr deposit respectively, बर या अशा रिस्पेक्टने दोघं डिपॉझिट होत आहे, बरं झाले, ठीक आहे, पुढे काय काढायचं आहे त्यांचा, रेशो ऑफ इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ऑफ Cu and Cr। जेव्हा तुम्हाला रेशो काढायला सांगतो ना, अजिबात घाबरायचं नाही, पुढच्या व्हॅल्यूला वर ठेवायचं, खालच्या व्हॅल्यूला खाली ठेवायचं, नाही कळलं, लक्ष द्या रे, Cu इज डिवायडेड बाय Cr करायचं, फक्त रेशो काढायचा नाही रे, काय काढायचं, रेशो काढा की, रेशो काय रेशो येईल मग, 0.375 डिवायडेड बाय 0.30, हा काय उत्तर येईल, सगळ्यात पहिलं तर भाग गेल्यावर, हा करा बरं, कौन सा ऑप्शन है, ऑप्शन बी, हाँ वेरी गुड, तो ऑप्शन नंबर बी, करके देखो, नहीं होता है तो करके देखो, करके देखा ना, चलो वेरी गुड, तो ये ऐसा आता है, ठीक है। तो देखो बेटा, इससे इसको जाएगा भाग, ये आएगा ऐसा, फिर आएगा ऐसा, फिर आएगा ऐसा, ये होगा आंसर, ठीक है, कितना आसान है यार। रेशो निकालने को बोलेंगे तो सिंपल ऐसी मेथड यूज करो, सीधा फॉर्मूले के बारे में मत सोचो। देखो बेटा, ये साइंस है, साइंस क्रिएटिव होता है, बहुत सारे फॉर्मूले आपको क्रिएट करना है,
और उस क्वेश्चन को सॉल्व करना है, ठीक है। लेकिन कुछ ना कुछ फॉर्मूला लगा के सॉल्व करो, आपका अच्छा हो जाएगा। चलो हाँ कल वो दिख रहा है मेरे को, चल इधर ध्यान दे, चल। इस टाइप में क्वेश्चंस आता है बेटा, इस टाइप में सबसे ज्यादा क्वेश्चंस आते हैं अलग अलग मेथड्स में। कभी स्टैंडर्ड सेल पोटेंशियल निकालने को बोलेंगे, कभी आपको ईएमएफ निकालने को बोलेंगे। ये क्वेश्चन आपके सामने दिया है, क्या बोल रहा है क्वेश्चन, जरा पढ़ो इसके बारे में, पढ़ो इसके बारे में क्या बोल रहा है क्वेश्चन। हाँ ई सेल ऑफ रिएक्शन इज, हाँ एक रिएक्शन दिया है, ठीक है, उसका ई नॉट दिया है, कितना दिया है -0.76। फिर उसका सी यू दिया है कॉपर का, वो कितना दिया है 0.34 दिया है, ठीक है। तो ऐसा क्वेश्चन को सॉल्व करना है, तो डरना नहीं है, उसके लिए फॉर्मूला यूज करना है। ई नॉट सेल इज इक्वल टू ई नॉट एनोड माइनस ई नॉट कैथोड्स, वो फॉर्मूला लगा लो, कैथोड माइनस एनोड का फॉर्मूला लगा दो, ठीक है। कैथोड माइनस एनोड का फॉर्मूला लगवाएंगे तो आपको पता है कि इसका वैल्यू क्या मिलने वाला है। चलो अभी देखेंगे 0.34, ठीक है, बीच में होता है माइनस साइन, है ना, कैथोड के बीच में। ई नॉट सेल के बारे में आपने सुना था ना, ई नॉट सेल इज इक्वल टू ई जेड प्लस, फॉर्मूला लिख के देता हूँ, रुको फॉर्मूला लिख के देता हूँ, रुक रे, फॉर्मूला लिखो आता बघा इकडे फॉर्म्युला लिहूयात आपण। ई नॉट सेल म्हणजे सेल ई नॉट सेल इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहून घ्या, ई नॉट सी यू प्लस 2 सी यू माइनस ई नॉट जेड एन प्लस 2, ऐसा फॉर्मूला यूज करना है, ठीक है, ये फॉर्मूला यूज करना है। अभी ये जो फॉर्मूला होता है, ये जो फॉर्मूला होता है, ये फॉर्मूले को देखो ध्यान से, ये फॉर्मूला देखेंगे और वैल्यू पुटअप करेंगे तो आपका आंसर हो जाएगा। क्या है वैल्यूज 0.34 माइनस, फिर कोड आता है माइनस 0.76, करो सॉल्व, आंसर मिल जाएगा आपको। चलो करा सॉल्व करा रे, अरे घबरे, हाँ मैं साइड में ही हूँ भाई। अच्छा वैल्यू नहीं दिख रही है तो उधर लिखना, क्वेश्चन में देखना, क्वेश्चन में देख, ऑप्शन नंबर, हाँ सी आंसर सही है, करो टिक, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट। फिर सेकंड क्वेश्चन करो, सेम मेथड से करना है, सेकंड क्वेश्चन सेम मेथड से करना है। ये देखो क्या पूछा है, देखो ना प्लस माइनस क्या करना है, देखना, हाँ देखो ये क्वेश्चन है, लगाओ दिमाग, लगाओ दिमाग, क्या बोला है, वही स्टैंडर्ड पोटेंशियल, वही मेथड से निकालो, और आंसर क्या आ रहा है बोलो। हाँ क्या लगेगा फॉर्मूला, अभी वही फॉर्मूला लगा लो ना, ऑप्शन, हाँ कर सी, करो ना, वैल्यू क्या दिए करो ना, सिर्फ देखो ऐसा वैल्यू, ऐसा क्वेश्चन आएगा पक्का आपको। देखो ये वैल्यू को रखो, गपरे -0.14, बीच में होता है माइनस, फिर आएगा माइनस 0.74, ठीक है, इज इक्वल टू, क्या आंसर बनेगा इसका 0.34 प्लस, ये आंसर बनेगा, ठीक है। फिर आगे चलो, हाँ ये करो, चलो करो ये क्वेश्चंस, ईएमएफ निकालना है, करो ईएमएफ निकालो, ईएमएफ निकालो, टू हाफ सेल रिएक्शंस ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सेल आर, ईएमएफ निकालो। तो ये ईएमएफ निकालते समय ये वैल्यू जब निकालेंगे ना तो दो रिएक्शन देंगे ना, तो हमेशा याद रखना, जो ऊपर रिएक्शन रहेगी उसकी पहली वैल्यू रखेंगे, जो नीचे रहेगी उसकी दूसरी वैल्यू रखेंगे। स्लो और फास्ट स्टेप होती है, तो स्लो स्टेप का फर्स्ट रखना है। तो फर्स्ट वैल्यू कौन सी रहेगी हमारी, क्या है फर्स्ट वैल्यू -0.395, फिर आएगा माइनस, फिर आएगा माइनस, कितना वैल्यू है 0.7120, ऐसा आएगा। देखो जब ऐसी दो रिएक्शन आएगी ना, आप रिएक्शन, तो ये याद रखना, ऐसी दो, आपको और टेक्निक बता देता हूँ, रुक आपको एक बता देता हूँ, एक ध्यान से सुनना। एक पीछे वाला क्वेश्चन किया था ये हमने, ऐसा क्वेश्चन आता है ना तो हमेशा याद रखना, ये जो Cr प्लस वाला है ना, ये पहला वैल्यू वाला है, राइट। इसका मतलब देखो इसकी सेल रिएक्शन क्या होने वाली, देखो ध्यान से सुनो, Cr, ध्यान से सुनना, ठीक है, Cr देखो
इधर आएगा प्लस सी डी प्लस टू, इट गिव्स टू सी आर प्लस थ्री प्लस सी डी। ये इसकी कंफर्ट रिएक्शन होने वाली है, ठीक है। तो हमेशा याद रखना जो नॉर्मल विदाउट चार्ज वाला होता है ना, विदाउट चार्ज वाला, उसकी वैल्यू पहले रखते हैं। अभी देखो पहले चार्ज वाला कौन सा सेल है आपका, ये फर्स्ट रिएक्टर में चार्ज वाला कौन है, ये वाला है, तो इसकी वैल्यू पहले रखते हैं हमेशा कैलकुलेट करते समय। तो पहली वैल्यू हमने कौन सी रखा था, इधर कौन सी रखा था, ये -14, फिर उससे हमने दूसरी की माइनस किया, ठीक है। पीछे भी देखो, पीछे भी देखो, एक मिनट के लिए ध्यान से सुनना। अभी देखो, अभी सबसे पहले आपने किसकी वैल्यू रखा था, चार्ज वाले की, तो चार्ज किसके, अभी देखो अगर क्वेश्चन में इसमें चार्ज होता तो पहली वैल्यू कौन सी रखता मैं, 0.76। अगर चार्ज सीयू पे तो सीयू पे वैल्यू पहले रखेंगे, जिसके ऊपर चार्ज रहेगा उसकी वैल्यू पहले रखेंगे। समझ में आया, नहीं समझे, नाही समजे ना, इकडे बघा, नाही कळलं ना, इकडे लक्ष द्या। काय करायचं, समजा असा प्रश्न आलाय तुम्हाला, बरोबर। आता सगळ्यात मेन तुमचा प्रश्न असा आहे की सर आम्हाला कसं कळेल की ही व्हॅल्यू पहिली ठेवू का, ही व्हॅल्यू पहिली ठेवू, बार काय नाही का, प्रश्न इथून स्टार्ट होतो, ही व्हॅल्यू ठेवायची कोणती पहिली। कारण व्हॅल्यू जर तुम्ही चुकीच ठेवली, इकडे बघा, व्हॅल्यू जर तुम्ही ठेवली 34 मायनस 0.76, अशी जर व्हॅल्यू तुम्ही चुकून ठेवली तर ही आन्सर बदलतंय बरं का, आन्सरची इथं प्लस होणार बेटा, ऍडिशन, मग दोघं मिळून किती होणार आहे, 10, हात आला 1, 7 आणि 10 आणि 11, बरोबर ना। उत्तर होणार आहे 1.10, ठीक आहे, 1.10, 1.10, पण साइन कोणता आला असता, याला मोठ्या संख्येत म्हणजे कोणता आला असतं, मायनस, पण हीच व्हॅल्यू आपण कशी केली, सॉरी मी तसंच करून दाखवलं का, चुकीची नाही ठेवली मी, बरोबर ठेवली, 2 मिनिट थांबा, आता चेंज करू आपण। समजा याची व्हॅल्यू ठेवली आपण, आता तुम्हाला कळलंच नाही कोणती अगोदर ठेवायची कोणती नंतर ठेवायची, तुम्ही ठेवली 1.76 आणि पाठीमागे ठेवला 0.34, दोघांची ऍडिशन तर होईल, दोघांची ऍडिशन तर होईल, पण साईनला मायनस काय येईल, मायनस, म्हणजे 1.10 असा आन्सर येईल। मग तुमच्या ऑप्शन तर दोन्ही प्रेझेंट आहे तिथं, तुमचा प्लस वाला पण आहे मायनस वाला पण आहे, मग आन्सर कोणतं लिहायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो। त्यासाठी एक सोपं टेक्निक लक्षात ठेवा, एकदम सोपं, की बघा रिएक्टर मध्ये रिएक्शन मध्ये बघायचा, बघितला ज्याच्यावर चार्ज आहे, कोणावर चार्ज आहे, सीयू प्लस वरती, आणि दुसरा कोण आहे त्याच्यासोबत, जेड आहे, सीयू प्लस, मग ज्याच्यावर चार्ज आहे तो पहिला ठेवायचा आहे, कुणावर चार्ज आहे, सीयू वर, त्याची व्हॅल्यू पहिली ठेवायची, आणि ज्याच्यावर चार्ज नाही दुसरी व्हॅल्यू त्याची ठेवायची, आलं लक्षात याची, समजलं। रिएक्टर मधून बघून ओळखायचं। सेम इकडे चला, आता मला एक सांगा, इथं आपण आलो, इथं आल्यानंतर मला एक सांगा, 2 मिनिटं थांबा, इथं क्लीन करून टाकतो मी। आता मला एक सांगा, या रिएक्शन्स मध्ये चार्ज कुणावर आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला सेल रिएक्शन लिहिता आली पाहिजे नॉर्मल, कशी लिहिता येते नॉर्मल ते पहिले लक्ष द्या। या सोल्युशन मधला हा रिएक्टंट मध्ये आणि या पुढच्या हे डबल एरो म्हणजे डिफरंट सोल्युशन डायरेक्ट, आणि हे एक्स लाईन म्हणजे सेम सोल्युशन आहे, तर हा पहिला म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे CR प्लस CD प्लस 2, इट गिव्स टू, आता हा पहिला हा दुसरा, CR प्लस 3 प्लस CD। आता करताना काय करायचं माहिती, जेव्हा तुम्हाला तुमचा काय काढायचं, इथं आता काय काढायला सांगितलंय, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काढायला सांगितलंय, तर नेहमी लक्षात ठेवायचं ज्याच्यावर चार्ज आहे त्याची व्हॅल्यू पहिली ठेवायची। आता चार्ज कुणावर आहे, तुमच्या CD प्लस 2 वरती, मग पहिली व्हॅल्यू कोणती येणार तुमची, ही, बरोबर ना। मग काय व्हॅल्यू आली, -0.4, बरोबर, मध्ये असतं मायनस साइन, असतं की नसतं, मायनस साइन, परत कोण असणार आहे, बॉक्स, मग दुसऱ्याची व्हॅल्यू काय व्हॅल्यू ती, -0.74 आले कितपर्यंत, ओके। आता याला सॉल्व करा, सॉल्व केल्यावर काय होतं बघा, -0.4t, आता मायनस मायनस प्लस होतं बेटा, हे 74, बट इथं काय होणार, तुमची मायनसच होणार आहे, म्हणजे उत्तर काय निघणार तुमचं 0.34। प्रश्न येतो प्लस की मायनस, दोन्ही पण ऑप्शन आहेत बघा, प्लस पण ऑप्शन आहे मायनस पण ऑप्शन आहे। छोटी व्हॅल्यू कोणती, मोठी व्हॅल्यू कोणती, मोठी व्हॅल्यू ही आहे 0.74, तर तिच्या पुढे कोणतं साइन आहे, प्लस, म्हणून इथं आन्सरला काय येणार आहे, प्लस, त्याचं उत्तर काय असणार आहे, सी। कळलं का आता कसं करायचं, ओके। आता या दोन मी क्वेश्चन सांगितले तुम्हाला कसे करायचे, कशा व्हॅल्यू अगोदर ठेवायच्या, रिएक्टर मध्ये ज्याच्यावर चार्ज असेल त्याची व्हॅल्यू पहिली ठेवा, बाकी डोकं लावू नका, आणि दोघांच्या मध्ये मायनस साइन द्या, आणि जर दुसऱ्या व्हॅल्यू मायनस साइन असेल तर मग मायनस मायनस काय होणार तिथं, प्लस, कन्फ्युजन करूच नका, समजले इथपर्यंत, ओके। पुढे चला, इथे चला, जर असा प्रश्न आला तर काय करायचं, आता हा तुमच्या EMF काढायला आहे, जर असा प्रश्न आला तर काय करायचं ते पण सांगून देतो। अशा प्रश्नामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, हाफ रिएक्शनची जी पहिली रिएक्शन आहे, हाफ रिएक्शनची पहिली रिएक्शन म्हणण्यापेक्षा त्याच्यात सुद्धा पहिल्या याच्यावर चार्ज, याच्यात दोघं पण पहिल्या याच्यावर चार्ज आहे, ऐक, बट जो इलेक्ट्रॉन गेन करताना दिसेल ना, गेन, त्याची पहिली ठेवायची, सगळ्यात पहिली तर पहिल्या स्टेपची पहिली ठेवून द्या। असा प्रश्न आला तर 0.3995 मध्ये मायनस साइन, दुसऱ्याची व्हॅल्यू काय तुमची -0.7102 आहे की नाही, ओके। आता काढायचं उत्तर, चला, मायनस मायनस काय होणार आहे, प्लस, हे करून द्या, लिहिलं, मायनस मायनस प्लस, आता काय होईल 0.712, आता एक लक्ष द्या, आता मायनस मायनस प्लस, आता पण इथं कोणतं साइन आहे,
मायनस, तर मायनस प्लस मायनस होणार आहे राईट. उत्तराला फक्त प्लस साईन येईल का, मोठी व्हॅल्यू म्हणून. मग आता बघा 5तून 0 गेला खाली किती राहतो 5, 9 मधून 2 गेला खाली किती राहतो, अरे 9 मधून 2 गेला 7, त्याच्यानंतर 9 मधून 1 गेला 8. आता 3 मधून 7 जातो का, नाही जात. आपल्याला काय करावं लागेल, व्हॅल्यूला उलट करावं लागेल. असं सरळ होतंय का, नाही होत. मग आपल्याला काय करावं लागेल, 0.7120 मधून मायनस करावं लागेल कोणला, 0.3995 ला. आता बघा 0तून 5 गेले म्हणजे 10तून 5 गेले खाली 5, 9तून इथं 11 म्हणजे 10तून 9 गेले 1, त्याच्यानंतर इथं तुमचे किती राहिले होते, इकडे हातचा दिल्यामुळं 0 राहिला होता, बरोबर की नाही. इथं परत किती झाले 10, म्हणजे इथे किती आला परत तुमचा 1. आता इथं किती राहिले तुमचे 6, बरोबर ना. मग खाली किती राहील तुमचा 3. उत्तर शोधा बरं कुठे आहे, आणि याला कोणतं साईन येणार आहे, प्लस. मायनस कसं येईल, बी ऑप्शन आहे ना. हा चला काही नाही, हा 11 मधून 9 सॉरी, हा ठीक आहे काय प्रॉब्लेम, 2 करा काय हरकत नाही. फक्त पुढचं व्हॅल्यू बघा होऊन जाईल, एवढं काही नाही. सिल्की मिस्टेक झाली पाठीमागत काय अडचण नाही, पुढे मिस्टेक नका होऊन देऊ. ठीक आहे, अशा पद्धतीने सोडवा. असा प्रश्न आला तर गपरे रेयान इकडे लक्ष दे का तड्या. हा आता चला इथं परत आहे ना विचारलाय बरं का. आता इथं बी कसं करतील आपल्याला जरा बघा, होऊ दे ते मला दिसतंय टाइम बीमचं सगळं, माझ्या हातात पण घड्याळ आहे. हा आता एक लक्ष दे, कोण म्हणलं ते कळलं मला, एक लक्ष दे. आम्ही म्हणलो ना, जाऊ दे आता नाही सांगत, आपला क्वेश्चन घ्यायचा अगोदर, एक लक्ष द्या. बघा बेटा, हाफ रिॲक्शन आर फॉलोज, करा बरं. बघा हाफ रिॲक्शन कशी करायची बघा, ही एक व्हॅल्यू दिली, एक व्हॅल्यू दिली, कसं करणार सांगा. अशा 2 रिॲक्शन दिल्यावर काय करायला सांगितलंय मी, अशा 2 रिॲक्शन दिल्यावर काय करायला सांगितलंय, पहिली दोन गिव्ह द हाफ सेल रिॲक्शन ई नॉट सेल इज. खाली रिॲक्शन पूर्ण पण दिली, ते पण बघा खाली रिॲक्शन पहिली दोन दुसरी सांगितली, पण खाली प्रश्न बघतात का, काही प्रश्नाकडे बघतायत का थोडं वरती. बरोबर आहे तुमचं, मी तुम्हाला सांगितलं पाठीमागे लक्ष द्या, हे मी मान्य करतो ना. मी तुम्हाला सांगितलं इथं फक्त 2च सेल रिॲक्शन होत्या, इथे त्यांची फायनल रिॲक्शन दिली तुम्हाला नाही. पण आता इकडे जर बघितलं तर फायनल रिॲक्शन दिली का, दिली. फायनल रिॲक्शन मध्ये चार्ज कोणत्या इलेक्ट्रोड वरती, सेकंड म्हणजे कोणावर आहे, एच वर आहे का एफ वर आहे. तो पहिल्यांदा व्हॅल्यू कोणाची वापरायची नेहमी, चार्ज वाल्याची. लक्षात ठेवा खालीवर बघा, जर समजा रिॲक्शन नसतील आपण पहिली वापरली असती, पण रिॲक्शन असे चार्ज याच्यावर रिॲक्शन दिली आहे, चार्ज याच्यावर त्याची पहिली, मग चार्ज पहिली कोणाची येणार आहे, अय कोणाची येणार आहे, -0.44 मध्ये मायनस साइन. आता दुसऱ्याची व्हॅल्यू नाही चार्ज कोणाचा आहे, सॉरी हा चार्ज कोणावर आहे, एच वर आहे ना, तो ही वापरावं लागेल पहिल्यांदा व्हॅल्यू आपल्याला. काय 1.23 परत मायनस साइन, आणि इथं काय दिलाय तुम्हाला -0.44 दिलाय. करा बरं याचं उत्तर काय आहे, याचा आन्सर करा बरं काय ते, आन्सर करा सर. एक 5 मिनिटांनी कॉल करतो, एक 5 मिनिटच लेक्चर राहिले सर. हा एक 5 मिनिटं लेक्चर राहिले सर, 5 मिनिट लेक्चर झालं कॉल करतो. ठीक आहे, हे बघा बरं काय करता येईल बाळांनो. हा करा बरं. आता मायनस मायनस काय होतं रे, प्लस. मग कशाला एवढा विचार करताय, हे दोघांची ऍडिशन 7, या दोघांची ऍडिशन 6, या दोघांची ऍडिशन साइन. ऑप्शन ए इज करेक्ट. समजलं, खालीवर बघायचं पण रिॲक्शन कशी दिल्यात, असे प्रश्न असतात कन्फ्युज करणार, हे बी करून घ्या. चला याची पण सेल रिॲक्शन लिहा, मग सॉल्व्ह करा. तसं करू नका. एवढा एक लास्ट क्वेश्चन घेतो, हा एक लक्ष द्या, मग वाटलंच तुम्हाला सोडून देतो. ठीक आहे, तुम्हाला असं तुमच्या घरच्यांनी सोडून दिले, एक लक्ष द्या, लक्ष दे भाऊ. आता बघा याची रिॲक्शन लिहा. हा पहिला येणार आहे कोण, निकेल. याच्या जोडीला कोण येणार आहे, पहिला रिॲक्शन लिहायला Au+3 रिॲक्शन लिहिली, नंतर हा येणार आहे Ni+2, नंतर हा येणार आहे प्लस Au. चार्ज कुणावर आहे, याच्यावर. मग पहिली व्हॅल्यू कुणाची येणार आहे, Au ची. काय व्हॅल्यू Au ची 1.50 मायनस, बरोबर ब्रॅकेट मध्ये. दुसरी व्हॅल्यू ही काय -0.25. काय होणार आहे रे, उत्तर बघा कुठे इथे. चला शोधा, ऑप्शन नंबर सी असं काढायचं, त्याचा ऑप्शन नंबर सी चे. समजलं का, कोण पहिलं घ्यायचं कोण दुसरं घ्यायचं, काय टेन्शन आहे नाही ना. एवढा करता का शेवट,
करा, पीडीएफ येणार ग्रुपवरती, प्रीप लगेच टाकतो ग्रुपवरती. बघा एवढ्या क्वेश्चनला बघा, चला गपरे, एवढा प्रश्न बघ, सिलेक्ट स्टेटमेंट सांगितले त्यांनी. आता इथे जर ऑब्झर्वेशन केलं, ऐ आता जर इथे ऑब्झर्वेशन केलं, एक लक्ष दे रे गदड्या, एक लक्ष दे, असा प्रश्न येतो कधी कधी फसवायला, अधिक लक्ष दे. आता बघा, रिॲक्शन ॲज कॅथोड Cu इज गिव्स टू Cu+2 आणि पुढं प्लस असं दिले त्यांनी. पहिला ऑप्शन हे चुकीचंच आहे, कॅथोडला रिॲक्शनच नाही, ॲनोड रिॲक्शन आहे. पुढे चला, सेकंड, ई सेल इज नॉट इक्वल टू, कधीच तुमच्या कॅथोड आणि इलेक्ट्रोडला इक्वल नसतो, हे बी चुकीचं आहे. Eg+ आहे, Ag+ आहे. बर, दुसरा कोण याचा Eg आहे. परत आता पहिल्यांदा कोण यायला पाहिजे होतं, इथं तुमचा Cu, पण इथं कोणी दिला यांनी Cu+, याचा अर्थ हे बी चुकीचं आहे. म्हणजे उत्तर काय तुमचं, नॉन ऑफ दीज. ठीक आहे, असा क्वेश्चन्स करा. चला बाकीचं करताल का? हा, एवढा करूनच टाका. आता एवढा केल्याने काय होणार आहे, इतके वेळ सगळं केलंय म्हणल्यावर एवढा एक लास्ट. हा हो नाही ना, हा नाही, एक लक्ष दे, करायचंच आहे एवढा क्वेश्चन. तुझ्या नाही ना म्हणण्याने थोडे जमणार आहे. हा तू तर काय म्हणशील उद्या, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं नाही भेटणार, त्याच्यामुळे एक लक्ष दे गपचिप. आता एक लक्ष द्या रे. बघा एफ ही काय आहे, Fe+2a. सगळ्यात पहिली व्हॅल्यू कुणाची वापरावं लागेल आपल्याला, एस एन ची काय, एपीची. हे बघा इथे एपीची ही व्हॅल्यू आहे आणि एस एन ची ही व्हॅल्यू आहे. मग दोघा पहिली व्हॅल्यू कोणती द्यावं लागेल मला, एपीची. पक्का ना? ओके, मग काय व्हॅल्यू आहे, 0.44 मायनस ब्रॅकेट्स मध्ये दुसरी कोणाच ठेवायची याची, -0.14. मग इकडे चला काय करता येईल मग आपल्याला सांगा, -0.44 इथं प्लस 0.14. आता काय होईल, मायनस प्लस मायनस. आता हे मायनस होणार ना, तर ही मोठी व्हॅल्यू छोटी आहे, मग करून टाका मायनस, याला 0, याला मायनस करा बरं, 3 इथं काय येईल 0. साइन कोणता येणार आहे, हाय का ऑप्शन मध्ये, हा ऑप्शन डी इज करेक्ट. 39 तरी मला बघू द्या काय, 39 ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. बरोबर आहे, काय अडचण कोणला नाही. हे पीडीएफ तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करा बर का. करणार ना, अभ्यास करणार ना सगळे, हा नाही केले तुम्हाला शपथ आहे तुमच्या हृदयाची.